वळत पुढच्या बातमीकडे पोलिसांनी गतिमान वाहनांवरती आवर घालावा. मंत्री आकाश पुणकर हे आक्रमक झालेत. खामगाव शेगाव मार्गावरती त्या ब्लॅक स्पॉट स्थळी पुन्हा 2 अपघात झालेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं कानावर हात ठेवलेले आहेत. आणि दरम्यान कामगार मंत्री आकाश पुणकर यांच्याजवळ बातचीत केलेली आहे. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी पाहूयात. अपघात सातत्यानं होतात. पोलिसांनी नॅशनल हायवे प्राधिकरणाला संपूर्ण माहिती दिली होती. पण नॅशनल हायवे म्हणतात की आम्हाला असं काही माहितीच नाही हा ब्लॅक स्पॉट आहे म्हणून. नाही, पहिले तर आपण हे जाणून घेतलं पाहिजे की तो स्टेट हायवे होता. त्याला आपण नॅशनल हायवेच्या कडनं विशेष बाब म्हणून आपण तो रस्ता चांगल्या प्रतीचा व्हावा, भाविकांना सुविधा व्हावी म्हणून तो काँक्रीटचा आपण छान बनवून घेतला. त्यामध्ये गडकरी साहेबांनी 5 चारी मार्गाची सुविधा सुद्धा दिली. पण आज होते हे की तिथे ओव्हर स्पीडिंग वाढलाय. पोलिसांनी या ओव्हर स्पीडिंग करणाऱ्या वाहनांना खरं तर पहिले रोखलं पाहिजे. आम्ही वारंवार गडकरी साहेब असतील, देवेंद्रजी साहेब असतील यांना मागणी करतोय की तिथे 4 लेनिंग झालं पाहिजे. पण नॅशनल हायवेचे रूल्स आहेत की त्या रोडवरनं तिथे 10,000 वाहनांच्या वर जर वर्दळ असेल तर 4 लेनिंग तिथे मंजूर होत असते. आज तिथे तेवढ्या प्रमाणात वाहनांची ये-जा नाहीये. तरी आम्ही त्यांना विशेष बाब म्हणून ती मागितली आहे. पण मी सगळ्या नागरिकांना आवाहन करणार आहे की ऍक्सिडेंट जर टाळायचे, माझ्या संस्थेचे कॉलेजेस तिथे आहेत. त्यामध्ये सुद्धा आम्हाला भीती वाटते की जर एखादी गाडी ओव्हर स्पीडमध्ये येऊन बस स्टॉपवर घुसली तर 20-25 विद्यार्थ्यांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे जर नागरिकांनी ओव्हर स्पीडिंग टाळली नाही तर अशा प्रमाणात अपघात होत राहतील. म्हणून पोलिसांनी इथे कुठेतरी चेकपोस्ट लावून ओव्हर स्पीडिंग करणाऱ्या वाहनांना कुठेतरी कारवाई केली पाहिजे. त्याशिवाय हे अपघात थांबणार. प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा.